माझे डोळे भरून आले, मी एकदम सद्गदित झालो. मला खरं सांगायला गेलं तर विक्रांत हुनके आवरत नव्हते, पण मी स्वतःला आवरलं. मी आवरलं. याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही, हे लक्षात ठेव, जो तुझ्या बापानं कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो, मी आक्रमक भाषण करतो. सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात, पण माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकी बाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल, कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन अस्लाद्य भाषेचा शब्दप्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही. कोणी सांगू शकणार नाही की भास्कर जाधवने कोणाच्या तरी लेकी बाळींबद्दल, सुनांबद्दल, बहिणींबद्दल अपशब्द वापरले, असं कधीही कोणी सांगू शकणार नाही. जरूर माझी भाषा आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा. जरूर माझे शब्द एखाद्याच्या वर्मी बसतात, आणि ते बसायला पाहिजेत का नाही बसायला पाहिजेत, पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही. आणि विक्रांत, मनामध्ये राग असताना तू सुद्धा